नमस्कार, कोकण कन्या सायस्त्रामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे बघा मी 3 अंडी घेतलेत। तर आता ह्याला आपण उकळून घ्यायचं आहे। इथे बघा कांदा घेतला आहे बारीक चिरून, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे, टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे। इथे उकडलेला बटाटा घेतला आहे, त्याच्यानंतर इथे आहे लसूण, कोथिंबीर आहे आणि इथे मिरची आहे। इथे बघा अंडी आपण उकडून घेतलेत। तर आता याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला 2-2 भाग करून घ्यायचे त्याचे। हे बघा आपले असे अंडे कट करून घेतलेत। आता आपण याला तव्यावरती फ्राय करून घेऊया। इथे बघा मी तवा ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालणार आहोत आणि त्याच्यातच थोडंसं तेल घालायचं आहे। आता याच्यामध्ये आपण मिरची पावडर घालणार आहोत आणि हळद घालणार आहोत। थोडीशी मिरची पावडर घालायची आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अंडा फ्राय करून घ्यायचा आहे। छानपैकी आपण याच्यामध्ये अंडा फ्राय करून घेऊया। ते आपला अंडा फ्राय झाले। तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा इथे आपण अंडा काढून घेतले। आता ग्रेव्ही बनवून घेऊया। इथे बघा कढई ठेवले, आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत लसूण, त्याच्यानंतर आपण घालणार आहोत याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची, कांदा घालायचा आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचं आहे। कांदा लवकर परतण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे। थोडं मीठ घालूया म्हणजे कांदा थोडं लवकर परततो। इथे बघा कांदा आपला परतला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। हळद घालायची आहे, मिरची पावडर घालायची आहे, धना पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता छान मिक्स करून घेऊया।
आता आपण याच्यामध्ये टमाटरची प्युरी घालायची आणि थोडं पाणी घालायचं. हे बघा, याला आता उकळी आले. तर आता आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घालायचा. बटाटा घातल्याने याच्यामध्ये छान ग्रेव्ही तयार होते. इथे बघा आपली ग्रेव्ही छान तयार झाली. तर आता आपण याच्यामध्ये अंडा घालून घेऊया. ते बघा आपला अंडा मसाला बनवून रेडी झालाय. वरतून आपण कोथिंबीर घालायची.